मैत्रिणींनो, आता जो तुम्ही मेकअप लुक बघितलेला आहे ना, तो एक इन्स्पायर्ड मेकअप लुक आहे आणि ते मी फोटो इन्सर्ट करते. प्राजक्ता माळेने हल्लीच तो मेकअप लुक केला होता आणि मला खूप जास्त वाटत होतं की मी हा मेकअप लुक करावा, म्हणून मी हा क्रिएट केलाय. एकतर हा रॉयल आणि क्लासी मेकअप लुक आहे. काही रॉयल बायका किंवा काही क्लासी बायका किंवा ज्या श्रीमंत घरातल्या असतात ना, त्या क्लासी दिसण्यासाठी हा मेकअप लुक करतात किंवा हा असा पेहराव करतात. मी विचार करत होते की असं काहीतरी आपण ट्राय करून बघूया की आपल्यावर हा सूट होतो की नाही. फक्त फरक थोडासा याच्यामध्ये येणार आहे की माझे केस जरा वेगळे आहेत, त्याच्यामुळे थोडा फरक होईल. पण ठीक आहे, आपण तो मॅनेज करून घेऊया आणि आपला मेकअप लुकला स्टार्ट करूया. आता सगळे प्रोडक्ट जे ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत ते सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि जर काही नाहीच भेटलं तर मला कॉमेंट करा, मी त्याची लिंक तुम्हाला पाठवून देईन. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला मी सांगते, आता मेकअप करायला बसतोय आपण तेव्हा सगळ्यात पहिलं असतं ते म्हणजे आपला फेस क्लीन असला पाहिजे. जर फेस क्लीन असेल तरच आपला मेकअप छान आणि सुंदर दिसून येतो. मग तो कुठलाही असो, नॉर्मल तुम्ही करत असाल तरी आणि हेवी करत असाल तरी पण. सगळ्यात पहिलं म्हणजे मी फेस वॉश करून घेतलाय, टोनर वापरलाय. दिवसाचा करताय तर सनस्क्रीन वापरली पाहिजे. मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावायची आणि जर तुम्ही रात्रीचा करत असाल तर सनस्क्रीन वापरू नका. तुम्ही हा मेकअप लुक वेडिंग साठी वापरू शकता. एखाद्या कुठेतरी तुम्हाला गेस्ट म्हणून बोलावलंय तर तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा कुठल्याही टायमिंगला तुम्ही हा कॉलेजमध्ये वगैरे करू शकता. तुम्हाला वाटेल तुम्ही तिथे करू शकता. ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही हा करून जाऊ शकता. हा असा मेकअप लुक आहे जो युनिव्हर्सल आहे आणि तुम्ही तो कुठेही कॅरी करू शकता. आता सगळ्यात पहिलं म्हणजे मी इथे टोनर लावून घेतलेला आहे. आता आपण मॉइश्चरायझर युज करतोय. तर मॉइश्चरायझर साठी ते मी युज करणार आहे हा फॉक्सटेलचा मॉइश्चरायझर. तुम्ही बघू शकता हा पूर्ण संपत आलाय, अक्षरशः हा येतही नाही हातावरती. ह्याची बॉटल बघा पूर्ण संपलीये. सो हा वापरतेय मी आणि त्यानंतर आपला स्किन जी आहे ती मॉइश्चराइज करून घ्यायची. मॉइश्चरायझर लावून झालंय. आता थोडा वेळ थांबायचं आणि नंतर आपल्या मेकअपला सुरुवात करायचं. सगळ्यात म्हणजे आपण जो बेस करणार आहोत ना, एकदम क्विक करणार आहे बेस, त्यामुळे पटपट मग दाखवत जाते कसा करते तो. आता वेळ आहे प्रायमरची, कारण प्रायमर काय काम करतं तर आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्याचं सोबतच जो आपला मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग टिकवून ठेवण्याचं काम हे प्रायमरचं असतं आणि आपल्या स्किनला इव्हन आउट करण्याचं देखील काम करतं. काय होतं आपल्याला कधी आपली स्किन जी आहे ती पूर्ण इव्हन आउट नसते, थोडी अशी ना ओबडधोबड असते आणि त्यावेळी ना मेकअप असा व्यवस्थित बसत नाही आणि त्याचं काम प्रायमर करतं. सो मी प्रायमरसाठी इथे युज करणार आहे मिला ब्युटीचा हा प्रायमर, जो की सध्या मला खूप जास्त आवडतंय. ऍक्च्युली मला ब्रँडने पाठवला होता आणि तेव्हापासून मला आवडायला लागलाय. जास्त अमाऊंट मध्ये घेतलेली आहे कारण मला मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. काही जणांना चेहऱ्याला लावायला आवडत नाही, त्यांनी फक्त जिथे घाम येतो तिथे लावलं तरी चालेल. पण मला असं वाटतं की मी चेहऱ्याला लावते ह्यासाठी, कारण एक प्रायमर ना एक तुमच्या मेकअप मध्ये आणि स्किन मध्ये भिंतीचं काम करतं. जर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला प्रायमर लावून घेतलं तर जे काही आपल्या मेकअपमुळे साईड इफेक्ट होतात ना, ते 100% न होता ते थोडेसे कमी होणार. तुम्हाला त्याचं प्रमाण थोडं कमी होतं, त्यामुळे तुम्ही हे करू शकता. प्रायमरचा ट्राय करून बघा, कारण मला तर असं वाटतंय तरी आहे आणि आहे ऍक्च्युली ते. तुम्ही गुगल जरी केलात ना तर तुम्हाला समजेल. प्रायमर लावून झालंय. आता आपण वळतोय आपल्या बेसकडे. बेससाठी इथे मी कुठलाही कन्सिलर, फाउंडेशन किंवा अजून काय काय असं वेगवेगळं वापरणार नाहीये. फक्त एक कन्सिलर युज करते जो की माझ्या स्किन शेड पेक्षा एक शेड डार्क आहे आणि जसा मी त्याला लावते ना त्याच्यानंतर तो थोड्या वेळाने तो माझ्या बरोबर स्किनला मॅचिंग असा होतो. असं होतं कधी कधी एक शेड डार्क असेल किंवा एक शेड लाईट असेल, एखादं फाउंडेशन असेल, कन्सिलर असेल, तर तो नंतर आपल्याला थोड्या वेळानं जसा वेळ येतो ना तसा मेकअपला अजून जास्त खुलून दिसतो. तुम्ही ते ट्राय करू शकता. फक्त एवढंच की स्किन टाईप नुसार घ्यायचा आणि स्किनचा शेड थोडासा मॅच झाला पाहिजेच. त्याच्यावरती व्हिडिओ मी बनवलेले आहेत. नाही माहिती असेल तर जाऊन माझा चॅनल जो आहे तो सर्च करून बघा, पूर्ण व्हिडिओ चेक करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ त्याच्यावरती भेटून जातील. सो इथे मी यूज करते सेम ब्रँड मिला ब्युटीचा हा कन्सील इटचा पॉट कन्सिलर आहे. सध्या माझा प्रचंड आवडीचा हा कन्सिलर आहे आणि मला जर कुठला आवडत असेल ना तर मला ह्याच्यामध्ये पॉट मध्ये भरपूर कन्सिलर आहेत ते मला आवडतात. जसं की बर्वाचा आहे, स्विस ब्युटीचा आहे आणि हा एक आहे माझ्याजवळ. सो मी 3 तरी सध्या वापरलेत आणि तिन्ही मला खूप जास्त आवडतात. मी आता ह्याला ब्रशने लावून घेणार आहे.
याला आपण ब्लेंड करूया. मी हाताच्या बोटाच्या सहाय्याने मी लावून घेतला. आता आपण याला ब्लेंड करतोय. मी ब्रशने ते ब्लेंड करते. हळूहळू ब्लेंड करा. उगाच घासायचं नाहीये किंवा गोल गोल फिरवायचं नाहीये. नॉर्मली टॅप टॅप करत जायचंय तुम्हाला. कानाला, मानेला कधीही विसरायचं नाही. मी थोडंसं जास्त लावून घेतलाय यासाठीच, कारण हा थोडासा डार्क आहे आणि डार्क असलेल्यामुळे मला कव्हरेज हवं होतं थोडंसं याचं, म्हणून थोडासा जास्त लावलाय. कन्सिलर लावून छान मी ब्लेंड करून घेतलंय. आता याला सेट करायची वेळ आहे आणि सेट करण्यासाठी इथे मी युज करते ऑलिव्हाचा हा पॅनकेक, जो की पॅनकेक जो आहे तो वॉटरप्रूफ आहे. जर तुम्ही कितीही काही केलं ना तरी तो जाणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे वॉटरप्रूफ असलेले जे प्रोडक्ट असतात ना ते घामाने निघून जातात, पण फक्त ते वॉटरप्रूफ असतात, म्हणजे पाण्याने निघत नाहीत. पाणी जर पाण्यामध्ये डायरेक्ट तोंड जरी बुडवलं किंवा पाणी तोंडावरती पडलं आणि फक्त काय करायचं, नॉर्मली फक्त टिश्यू घ्यायचा आणि ते काढून टाकायचं. पण जर तुम्हाला खूप जास्त तुम्ही नाचलात किंवा अजून काहीतरी अशा ठिकाणी आहात जिथे खूप तुम्हाला घाम येतोय किंवा गर्दी आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही आहात तर तुम्हाला घाम आला तर ते घामाने कितीही प्रकारचा मेकअप असून दे, तुमचा 3,000चा असून दे, 300 रुपयाचं फाउंडेशन असून दे, 3 लाखाचं असून दे, 3 करोडचं असून दे, तुमचा तो मेकअप किंवा ते प्रोडक्ट जाणारच. त्यामुळे घामासाठी तुम्हाला पर्याय नाहीये. फक्त एवढंच करायचं की जिथे घाम येणार नाही ना अशा ठिकाणी जायचं किंवा नॉर्मल एक छोटासा फॅन आपल्यासोबत ठेवायचा. असं काहीतरी तुम्ही करू शकता त्याला उपाय म्हणून, पण बाकी तुम्हाला ह्याच्यावरती उपाय नाहीये. तुम्ही कुठलाही मेकअप आर्टिस्ट कडे गेलात किंवा कोणाकडेही गेलात तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. सो मी ते ऑलिव्हाचा वापरतेय हा, त्यामुळे हा वॉटरप्रूफ आहे फक्त आणि जास्त वेळ टिकून देखील राहतो. सो अशा प्रकारे आहे हा आणि हा माझ्या एक्झॅक्ट शेडचा आहे. तुम्ही बघू शकता, एक तर बेज कलर आहे हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ना माझ्याच शेडचा आहे, म्हणजे माझं स्किन टाईप आहे नॉर्मल स्किन टाईप आणि मीडियम स्किन टोनची आहे मी. सो हा माझ्याच शेडचा आहे. तुम्ही आपण लावून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे हा यूज करण्यासाठी एक तर ह्याच्यासोबत एक पफ येतो, एक स्पंज येतो, तो तुम्ही वापरू शकता. पण मी ना स्पंजने कम्फर्टेबल नसते म्हणून मी ते ब्रश वापरते. काही लोक स्पंजने कम्फर्टेबल असतात, मी नसते. कारण ना स्पंज जेव्हा आपण वापरतो ना त्यावेळी ना आपण जेव्हा लावतोय एक्सेस जर प्रोडक्ट असेल आणि लावला आपण तर तो डायरेक्ट पॅच निर्माण करतो आणि त्यापेक्षा ब्रश सोपं आहे लावायचं नॉर्मली. आपण ना हा पॅच बिच काही होत नाही याने, फक्त तुम्ही याला इव्हन आउट किंवा डस्ट ऑफ पण करू शकता आरामात. त्यामुळे मी प्रेफर फक्त हा असा ब्रशच करते. एकदा ब्रश वापरून बघा, तुम्हाला स्पंज नंतर वापरावा असं पण वाटणार नाही. खूप कमी प्रोडक्ट मध्ये आणि फास्ट होणारा हा मेकअप आहे. आपण इथे छान बेस रेडी करून झाला आपला. आता वळतो आपल्या आय मेकअप कडे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दाखवतो तुम्हाला मी एक पॅलेट घेतलंय इथे, जे की आहे रोमॅन्टिक ब्युटीचं आणि याच्यामध्ये 6 शेड ब्लशचे आहेत, 1 शेड हायलायटर, 1 शेड कॉन्टूर. आपण याच पॅलेटने आपला आय मेकअप देखील करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा दाखवते हा जो कॉन्टूर आहे आणि हा हायलायटर आहे, तुम्ही बघू शकता किती संपत आलाय. तर आता मी इथे यूज करणार आहे हा कॉन्टूर आणि या कॉन्टूरने मी माझा आय मेकअप करणार आहे. इथे तुम्हाला काहीच आय मेकअप करायचं नाही, फक्त थोडासा एक ट्रान्झॅक्शन शेड असला पाहिजे आपल्या आय वरती, म्हणून मी तो कॉन्टूर घेतला आणि ट्रान्झॅक्शन शेड देते. बस झालं. तुम्हाला एवढाच करायचंय. सेम दुसऱ्या साईडला. आपला आय मेकअप झाला इथे. आता आय मेकअप नंतर वेळ येते आपला आयब्रोज सेट करण्याची, कारण आयब्रोज सेट करायलाच पाहिजेत, खूप इम्पॉर्टंट असतात ते. म्हणून आयब्रोज सेट साठी इथे मी स्विस ब्युटी मार्सची ही वापरते आयब्रो पेन्सिल. इथे कोंब येते मार्सच्या आयब्रो पेन्सिल मध्ये, कोंब करून घ्यायचं. त्यानंतर आपला जे आयब्रोज आहे ते फिल करून घ्यायचे. जेवढी गरज आहे ते फिल करा. मागून सुरुवात करायची, नाही तर पुढे तुम्ही डार्क केलं तर खूप खराब दिसतं. आयब्रोज फिल करून झालेत. आता वळतोय आपल्या आयलाइनर कडे. सो आयलाइनर साठी इथे मी यूज करते ब्लू हेव्हनचा स्केच आयलाइनर. स्केच यासाठी बिगिनर्स असाल ना तुम्ही आणि तुम्हाला आयलाइनर लावता येतच नाहीये तर तुम्ही एकतर स्केच घ्या किंवा लिक्विड कडे वळू शकता. तर लिक्विडचं काय होतं, लिक्विड काहीतरी इकडे तिकडे पसरू शकतं, पण स्केच जर असतं ना ते आपल्याला एखादं पेन कसं असतं आपलं तशी त्याची नीप असते, नॉर्मल तुम्ही त्याला काढू शकता. सो आपण ते वापरतोय आपला आता आयलाइनर लावून घेणार आहोत. मागून सुरुवात करायची किंवा पुढून देखील केली तरी चालतं.
बघू शकता तुम्ही, नॉर्मल आयलाइनर काढून घेतलंय. अजिबात विंग बिंग काढायची नाही, ड्रॅमॅटिक आपल्याला करायचं नाहीये, नॉर्मलच करून घ्यायचं. आयलाइनर लावून झालंय आपलं. आता आपण काजळकडे वळूया आणि काजळ नंतर आपला मस्कारा लावून घेऊया. काजळसाठी मिस्केलचं काजळ यूज करते. सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मस्कारासाठी यूज करते हा इन कलरचा मस्कारा. खूप वेळा तुम्ही माझ्याकडे हा बघितला असेल. हा वॉटरप्रूफ आहे आणि मला वाटतं डोळ्यांचा मेकअप जर तुम्ही करताय ना, तर त्या टायमिंगला मस्कारा, काजळ, लायनर आणि आयब्रो पेन्सिल नाही, पण बाकी सगळं एवढं मस्कारा, काजळ आणि लायनर तुमचं वॉटरप्रूफच असलं पाहिजे. मस्कारा लावून झालाय. आता आपल्या फक्त 2 स्टेप उरल्यात, त्या म्हणजे आपली लिपस्टिक लावायची आहे आणि सेटिंग स्प्रे लावायचा आहे. आतापर्यंत खूप जणींनी मला विचारलंय की ह्याचा शेड सांग, ही कुठल्या प्रकारची आहे ती सांग. मी जेव्हा शेड सांगते त्यावेळी सांगतात की नाही ही वेगळी दिसते, पण खरंच ही तीच लिपस्टिक आहे. शेड आहे 0830 रोज आणि ब्रँड आहे पिलग्रिम मॅट मी अप. मी अक्षरशः हिला ना खूप वेळा यूज करते, खूप वेळा जाताना यूज करते. लिक्विड लिपस्टिक आहे आणि जातही नाही, खूप वेळ टिकून राहते आणि लॉंग लास्टिंग आहे. बघा कशी दिसतेय, तुमच्या सगळ्या कलर वरती, सगळ्या स्किन टोन वरती आणि कुठल्याही मेकअप वरती ती छानच दिसणार. छान दिसते की नाही. आता मेकअपला एक वेगळा असा लुक आणण्याचं काम ही लिपस्टिक करते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ही लिपस्टिक हवी असेल तर मला लिंक कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला याची लिंक देते. लिपस्टिक लावून झालेली आहे. आता आपण प्लस सेटिंग स्प्रेकडे वळूया. सेटिंग स्प्रेसाठी इथे यूज करणार आहे मी हिलारी रोडाचा हा न्यूली लॉन्च सेटिंग स्प्रे. तुम्ही हा सेटिंग स्प्रे खूप वेळा बघितला असेल ना, तुमच्या फीड वरती किंवा तुमच्या अजून फ्रेंडकडे, तुमच्या खूप साऱ्या आवडत्या इन्फ्लुएन्सरकडे. तर हा आहे हिलारी रोडाचा सेटिंग स्प्रे, जो की क्लेम करतो ह्याच्यामध्ये शिमर आहे आणि तुमच्या स्किनला एकदम लाईट करण्याचं किंवा तुमच्या स्किनला ग्लोईंग बनवण्याचं, तुमच्या मेकअपला ग्लोईंग बनवण्याचं, छान असं शिमरी बनवण्याचं हा काम करतो. तर हा जो आहे ना, ह्याच्यामध्ये शिमर थोडंसं आहे, तुम्हाला ढवळून घ्यायचा आहे आणि तुमचा मेकअप जो आहे त्याच्यावरती मारायचा आहे. मारायचा कसा, थोडंसं लांब धरायचं, डोळे बंद करायचे आणि मारून घ्यायचा. किंवा डोळ्यावरती हेवी मेकअप केला असेल तर डोळ्यावरती असा हात ठेवायचा आणि तो मारून घ्यायचा. दाखवते. हा मारल्यावरती तुमचा जो मेकअप केलाय ना त्याला छान ग्लो येतो. आपण खूप वेळा विचार करत असतो की आपल्या आवडत्या इन्फ्लुएन्सर चेहऱ्यावरती एवढा ग्लो का असतो, तर अशा प्रकारचे सेटिंग स्प्रे ते उपयोगी करतात किंवा यूज करतात. आणि याची लिंक हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक देते. सोबतच हा जो सेटिंग स्प्रे आहे ना तो खूप अफोर्डेबल किमतीमध्ये येतो, त्यामुळे तुमच्या पॉकेटला हा परवडणारा आहे. सेटिंग स्प्रे यूज करून झालाय. आता आपला मेकअप डन झालाय. आता आपण ना ज्वेलरी वगैरे वेअर करूया आणि तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते, जो तुम्ही पहिल्यांदा बघितलाय तो वाला. मैत्रिणींनो, हा लुक तुम्हाला कसा वाटलेला आहे तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. कारण मी माझ्या परीने जेवढा जमेल तेवढा हा लुक सुंदर बनवलेला आहे
आणि मला कसं वाटलं नक्की सांगा, कारण तुम्ही हा लुक ना खूप ठिकाणी कॅरी करू शकता. छान वाटतोय, इलिगंट वाटतोय, क्लासी लुक वाटतोय. कोणीच तुमच्या ह्या लुकला नावं नाही ठेवणार. एवढा सुंदर लुक आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये घालायचं असेल ना, तरी बिनधास्त क्रिएट करा. आणि क्रिएट केला असेल ना, तर मला नक्की स्टोरीमध्ये कळवा. माझा इंस्टाग्राम आयडी इथे खाली लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकता. चला आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचं, कॉमेंट करायची, शेअर करायचं खूप साऱ्या लोकांसोबत. चला आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.